यानंतर एक मोठी बातमी नाशिकमधनं एसआयटी टीम भोंदूबाबाच्या ओकस ऑफिसमध्ये दाखल झाली आहे। फॉरेन्सिक टीम देखील सोबत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आता त्याच्या मालमत्तेची देखील चौकशी होतीये, तपासणी होते आणि त्यासाठी हेच भोंदू खरातचं ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स ऑफिस तिथे आता एसआयटीची टीम पोहोचलेली आहे। सोबत फॉरेन्सिक टीम सुद्धा आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडे। चंदन, ही जी चौकशी होते त्याबद्दल काय माहिती? आपण बघतोय की एसआयटीची टीम त्यासोबत क्राईम ब्रांच आणि जे फिर्यादी आहेत ते देखील या ठिकाणी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या भोंदूबाबाच्या ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत। ओकस नावाचं हे ऑफिस आहे, ज्या ठिकाणी प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स असं नाव दिलेलं आहे। प्रत्यक्षात मात्र याच ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरात हा आपल्या भक्तांना बोलवायचा आणि त्यांना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वश करून त्यांच्याकडनं कृती करून घ्यायचा, चुकीचे कामं करून घ्यायचा। या सगळ्या ऑफिसचा संबंध या संपूर्ण केसमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसांपासून अशा पद्धतीची चौकशी जी आहे ती या ऑफिसमध्ये सुरू आहे। आपण बघतोय की दृश्यांमध्ये एसआयटीची टीम आहे, त्यासोबतच क्राईम ब्रांचचे सगळे अधिकारी आहेत, हे या ठिकाणी या ऑफिसची पाहणी करतायत। काही पुरावे जे आहेत ते या ठिकाणी गोळा केले जात आहेत आणि यासोबतच आपण बघतोय की मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यामुळे एकूणच काही डिजिटल पुरावे जे आहेत ते देखील या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेलं भोंदूबाबा अशोक खराचं हे ओकस नावाचं ऑफिस आहे, ज्या ऑफिसमध्ये खरं तर आता एसआयटीची टीम आणि त्यासोबतच क्राईम ब्रांचची टीम जी आहे ती पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी जी आहे ती केली जाते। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्या गुन्ह्याचं जे सगळ्यात महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे ते म्हणजे या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेलं हे ओकसचं कार्यालय। हेच ते कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये आत्तापर्यंत अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं। हेच ते कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये आत्तापर्यंत अनेक लोकांची फसवणूक देखील झाली आणि त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं केंद्र असेल तर ते हे कार्यालय आणि त्याच ठिकाणी सध्या नाशिकचं एसआयटीचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। सोबत आपण बघतोय की या ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देखील दाखल झालेली आहे। डिजिटल पुरावे जे आहेत ते देखील या ठिकाणी गोळा केले जाणार आहेत आणि डिजिटल पुरावे हे या संपूर्ण केसमध्ये अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहेत, कारण व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज आतापर्यंत जरी हाती लागलेले असले तरी व्हिडिओजच्या व्यतिरिक्त काही हार्ड डिस्क किंवा काही पेन ड्राईव्ह किंवा काही इतर गोष्टी या ठिकाणी ऑफिसच्या माध्यमातून सापडत आहेत का याचा देखील तपास आता एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या संपूर्ण घटनेचं जे सगळ्यात महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे ते म्हणजे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातलं ओकस प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स हे भोंदूबाबा अशोक खरात याचं ऑफिस। याच ऑफिसमध्ये त्यांना आत्तापर्यंत अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची देखील बाब समोर आलेली आहे। अनेक तक्रारदार महिला समोर देखील आलेल्या आहेत आणि ज्या ज्या महिला समोर येत आहेत त्या सगळ्या महिला हे देखील सांगतायत की त्यांची फसवणूक किंवा त्यांचं जे लैंगिक शोषण झालं ते याच ठिकाणी झालं, याच ओकस प्रॉपर्टीजच्या कार्यालयामध्ये। खरं तर तो बाहेर जर आपण नाव बघितलं तर प्रॉपर्टी डीलर आणि डेव्हलपर्स नाव आहे, मात्र आतमध्ये जे भक्त आहेत त्या भक्तांना तिथे बोलून त्यांच्याकडे पैशांची मागणी करून त्यांना धमकावून त्यांच्याबरोबर लैंगिक शोषण करणं, त्यांना जमिनींच्या व्यवहारामध्ये खरेदी करायला लावणं, पैसे मागणं, हे सगळे प्रकार या ठिकाणी होत होते आणि त्यामुळे अनेक बड्या नेत्यांपासून अभिनेत्यांपासून अनेक व्हीआयपींपासून अनेक लोकांनी ओकस प्रॉपर्टीजच्या या ऑफिसमध्ये आत्तापर्यंत बाबाच्या दरबारात हजेरी लावल्याचं देखील समोर आलेलं आहे। आता एसआयटीचा जो तपास आहे तो नेमका याच दिशेनं सुरू असणार आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या माध्यमातून आणखी काही पुरावे आपल्याला गोळा करता येतात का। सगळ्यात महत्त्वाचं याच्यात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे समोर आलेले आहेत, ते म्हणजे एकतर नरबळी 5 नरबळी जे आहेत ते या भोंदूबाबांना दिल्याचं देखील आता एसआयटीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। दुसरा मुद्दा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे या नरबळीचे काही कनेक्शन्स, या नरबळी संदर्भातले काही सुगावे, काही पुरावे हे त्याच्या ऑफिसमध्ये मिळत आहेत का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की या बाबाकडे एक लायसन्स पिस्तूल देखील होती। ती पिस्तूल जी आहे तिचं रिन्युएशन 2024 साली झालं होतं। 2028 पर्यंत ही लायसन्स जे आहे ते व्हॅलिड होतं, मात्र आता प्रशासनाच्या वतीनं हे लायसन देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या पिस्तूलच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे इथे आणखी काही हत्यारं होते का
आणखी काही इथे डिजिटल पुरावे आहेत का याचा देखील तपास केला जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी या ऑफिसच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या संपूर्ण परिसरात कोणाला प्रवेश दिला जात नाहीये आणि एकूणच प्रयत्न हा केला जातोय की या संपूर्ण गुन्ह्याचं जे केंद्रबिंदू आहे ते म्हणजे हे ऑफिस आहे आणि त्यामुळे या ऑफिसचं आतमधला दरवाजा जो आहे तो कोणालाही त्याचा ॲक्सेस मिळू नये। फक्त SITची टीम असेल, क्राईम ब्रांचची टीम असेल हे या ठिकाणी पोहोचतायत बिलकुल आणि चंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर SITची टीम त्याचसोबत फॉरेन्सिक टीम आता भोंदू खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमध्ये धडकलेली आहे, चौकशी सुरू आहे।